नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नवरीचे शिवलेले 10 डिझाईनचे ब्लाऊज तुम्हाला आज मी दाखवणार आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहेत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, हा आपला सुरुवातीचा पहिला ब्लाऊज आहे. अशी आपण स्लीव जे आहे ते कोपऱ्यापर्यंत केलेले आहे. बॅक पार्टला अशी फ्रिलची लेस लावून खालच्या बाजूला बघा काटाचा थोडासा तुकडा लावलेला आहे आणि नॉड जे आहे लटकन तयार केलेलं आहे पण काटा पदराचं बघू शकता. समोरच्या बाजूला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर हा आपला दुसरा डिझाईनचा ब्लाऊज आहे. तर साडी थोडीशी सिंपल होती, त्यासाठी लॉंग स्लीव्ज केले आहे कोपऱ्यापर्यंत. लटकन आणि पानगळ्यावरती अशी डबल लेअरमध्ये लेस लावून घेतलेले आहे आपण. तर बघा किती सुंदर असा आपला ब्लाऊज डिझाईन झालेला आहे. तर हा आपला 3 नंबरचा ब्लाऊज आहे. समोरच्या बाजूला फ्रंट बाजूला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बॅक पार्टला असं पंचकोनी गळ्यावरती अशी लेस लावून बघा खालच्या बाजूला काट लावून असं काटाला सुद्धा सुंदर लुक दिलेला आहे. आणि लटकन जे आहे ते आपण घरीच असं दोरीवर्कचं लटकन तयार केलेलं आहे. हा आपला 4 नंबरचा ब्लाऊज. किती सुंदर कलर आहे बघा या ब्लाऊजचा. याची अशी स्लीव्ज आहे ती काठापदराची तयार केलेली आहे. आणि बॅक पार्टला असा बघा ट्रेंडिंग असा बोटनेक सारखा दिसतोय पण बोटनेक नाही, असं वरच्या बाजूला गोल आणि खालच्या बाजूला असा त्रिकोण तयार करून बघा एकदम सुंदर असा ब्लाऊज डिझाईन आपण बनवलेली आहे. लटकनसुद्धा त्याचे सुंदर तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर हा आपला 5 नंबरचा ब्लाऊज. तर हा आपला कलांजली पैठणीचा ब्लाऊज आहे. बघू शकता याला रेडीमेडच डिझाईन आलेले आहे. फक्त लटकन तयार केलेलं आहे आणि काठ जे आहे डिझाईन जे आहे ती बरोबर व्यवस्थित बाहीवरती आणलेली आहे. खालच्या बाजूला काटानं लुक दिलेला आहे आपण बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर हा आपला 6 नंबरचा ब्लाऊज. बघा एकदम गुलाबी कलर ब्लाऊज आहे आणि हा आपला नवरीच्या सप्तपदीसाठीचा ब्लाऊज होता. आपल्या नवरीला असं डिझाईन तर पाहिजे होती पण खूप महाग असं डिझाईन नको होतं, म्हणजे पैसे कमी बसतील अशा पद्धतीमध्ये. तर बघा मी असा बोटनेक ब्लाऊज केलेला आहे. अशी लेससुद्धा लावलेली आहे क्रिस्टलची आणि साईडनी बघा अशा आपण स्टोनच्या लेस असं चिटकवून दिलेलं आहे डबल लेअरमध्ये. एकदम सुंदर असा बोटनेकचा ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर डोली वर्क करून बघा असं खालच्या बाजूला काट लावून दिलेला आहे. त्याच्यानंतर हा आपला 7 नंबरचा ब्लाऊज. तर बघा असं स्लीव्जला आपण अशी डिझाईन केलेली आहे. खिडकी डिझाईन आहे बघा, अशा 2 कळ्याची डिझाईन आणि काटा आहे असं ठेवून दिलेले आहेत शेवटी, म्हणजे असं जास्त ओपन होणार नाही अशा पद्धतीमध्ये. पाठीमागच्या बाजूला असा पानगळा केला आहे पण लेसच्या शेपने तो एकदम असा सुंदर आपण सिल्वर कलरची लेस लावलेली आहे आणि सुंदर असा लुक आपण ब्लाऊजला दिलेला आहे. त्याच्यानंतर हा आपला 8 नंबरचा ब्लाऊज आहे. बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला अशी समोसा लेस वापरलेली आहे. बघू शकता खाली असं सुंदर असा लुक आलेला आहे. खाली कापण्या दिसत आहेत त्या समोसा लेसच्या आणि पाठीमागच्या बाजूला मटका गळा काढून त्याच्यावरती एक आपण फुलपाखरू लावून दिलेला आहे. त्यामुळं एकदम असा सुंदर काठापदराने फुलपाखरू तयार केले. त्याचा लुक जो आहे तो एकदम सुंदर झालेला आहे. हा आपला 9 नंबरचा ब्लाऊज आहे. तर बघू शकता तुम्ही लटकन तयार केले, पाठीमागच्या बाजूला गोल गळा केला आहे पण डिझाईन जी आहे ती काठापदराने बघा एकदम सुंदर अशी तयार केलेली आहे. त्याच्यानंतर बाहीला सुद्धा आपण डिझाईन केलेली आहे. तर एकदम सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. त्याच्यानंतर हा आपला 10 नंबरचा ब्लाऊज आहे. बघा स्लीव्ज डिझाईन केलेली आहे. अशी खालच्या बाजूला कटवर्क स्लीव्ज आहे आणि पाठीमागच्या बाजूला चौकोनी गळा आहे पण डिझाईन बघा किती मस्त काठापदराचा शेप देऊन डिझाईन तयार केलेली आहे. त्याच्यानंतर काठापदराचेच लटकन तयार करून घेतलेले आहेत आपण. एकदम सुंदर असा ब्लाऊज आहे. स्लीवसुद्धा बघू शकता फुगा स्लीव्ज आणि खालच्या बाजूला थोडंसं त्रिकोणी कट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले सगळे ब्लाऊज डिझाईन झालेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.